हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. व्हिडिओच्या थंबनेलवरून नक्कीच लक्षात आलेलं असेल की हा व्हिडिओ वटपौर्णिमेचा आहे. तर सकाळी छान अशी देवपूजा केली आणि देवपूजा आणि त्याचबरोबर सण हा आला तर घरात जेवढी काही आपल्याला एक चांगली एनर्जी तयार करायची असते, एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार करायची असते आणि अशा वेळेस मग आपण काही ना काहीतरी नवीन करत असतो आणि आपल्यामध्येही भरपूर उत्साह असतो. तर सकाळी छान अशी देवपूजा वगैरे केली, कारण सकाळी मुहूर्तही हा साधारण 12:30 वाजेपर्यंतच होता. तर मग सगळी तयारी करून घेतलेली. तर रात्रीच आमचं सगळ्या मैत्रिणींचं प्लॅनिंग झालेलं की वटपौर्णिमेच्या पूजेला कुठे जायचं. तर साधारण आम्ही 11 वाजता जायचं ठरवलं. म्हणून म्हटलं सकाळी पटापट कामं आवरून घ्यायची, कारण पौर्णिमा असली तर उपवास हा असतोच आणि त्या दिवशी सोमवारही होता. तर ही गोष्ट मी खरं तर विसरूनच गेले सोमवारची. तर पौर्णिमा होता, हा उपवास होता आणि त्याबरोबर 2 उपवास घडले गेले. तर पूजेची कोणतीही तयारी करताना तर सर्वात पहिले आपण एक तुपाचा दिवा घेत असतो. मग त्याला अग्नी ही साक्ष असते. तर पौर्णिमेची पूजा करायच्या वेळेस एक छान अशी घरीच वात बनवलेली फुलवात आणि त्याच्यामध्ये पंतीमध्ये छान असं तूप वगैरे गरम करून त्यामध्ये ठेवलेलं. म्हटलं पावसाळा चालू आहे तर थोडंसं ते थिजून व्यवस्थित सेट होईल. तर यानुसार मग मी सगळी तयारी वगैरे करून ठेवलेली. एक सुपारी, जे की आपण कोणत्याही पूजेची स्थापना करतो तर सगळ्यात अगोदर आपण गणपती बाप्पाची ही स्थापना करत असतो आणि त्याचबरोबर वटपौर्णिमेला किंवा आपण संक्रांतीच्या वेळेस जी काही पूजा करतो त्याच्यानंतर बरोबर आपण 5 सुवासिनीची ही ओटी भरत असतो. तर त्यासाठी मी एका पिशवीमध्ये ओटीचं सामान, जे की आपण गहू घेतले होते आणि छान अशी सुंदर पैठणी घातली होती. तर पाऊस हा नव्हता म्हणून म्हटलं काहीतरी चांगली साडी घालावी, म्हणून मग आम्ही मैत्रिणींनी छान सगळ्या सुंदर तयार झालेलं आणि अचानक ठरलं की आपण थोडं दुसरीकडे जाऊया. तर असं म्हटलं जातं की ज्या वडाची पूजा ब्राह्मणाने केलेली असेल त्या ठिकाणी शक्यतो जावं आणि आम्ही या वडाच्या झाडाला पहिल्यांदाच आलो होतो, कारण मी कधीही आलेली नव्हती. फक्त त्या ठिकाणाहून जायचं, पण कधी आमचा येण्याचा योग आला नाही वटपौर्णिमेला. तर छान आम्ही सगळेजण आलेलो होतो. ऑलरेडी तिथे एवढी भयंकर गर्दी झालेली होती. तर म्हटलं तुम्ही एक जण पूजा करून घ्या. तर सगळ्यांनी म्हणजे पूजा वगैरे करायला घेतलेली आणि बाजूलाच तिथे खूप सुंदर असं महादेवाचंही मंदिर आहे आणि तेही आम्हाला त्या दिवशी कळालेलं. तर सगळ्यांनी छान अशी वडाची पूजा केलेली, गणपती बाप्पाची पूजा केली आणि एवढा अचानक पाऊस यायला सुरुवात झाली की सगळ्या लोकांची तिथे म्हणजे धावपळ झालेली बायकांची. कारण काय होतं की आपण एवढं छान नटून थटून आलो आणि अचानक पाऊस आला ना तर थोडा कुठेतरी मूड हा ऑफ होतो. म्हणजे एवढ्या छान साड्या घातलेल्या असतात आणि साड्या ह्या धुताही येत नाही. भारी साडी घातली जेवढ्या महागाची तेवढी ती मग त्याची काळजीही आपल्यालाही घ्यावी लागत असते. तर छान वडाची पूजा केली आणि त्यानंतर मग तिथेच छान असं महादेवाचं मंदिरही होतं. तर योगायोग आज सोमवारही होता आणि सोमवारच्या दिवशी छान अशी महादेवाची पूजा करण्याचा योग आला आणि ह्या गोष्टी आपण करून आणत नाही, हे स्वामीच घडून आणत असतात आणि कळत नकळत आजच्या दिवशी महादेवाची छान अशी सुंदर पूजा झालेली आहे. तर त्यानंतर मग आम्ही सगळं पूजा वगैरे केल्याच्या नंतर 5 सुवासिनीची ओटी भरायची होती. तर प्रत्येक जणाची ही पद्धत वेगवेगळी असते. तर कोकणातल्या ज्या बायका होत्या तर त्यांच्यामध्ये कसं 5 सुवासिनी ज्या असतात तर त्यांच्यामध्ये त्या ओटीमध्ये 5 प्रकारचे फळं, जसं की संत्री, केळी, मोसंबी किंवा मग फणसाचे घर असे एका पानामध्ये ठेवता आणि मग ते 5
पानं 5 सुवासिनीच्या ओटीत घातलं जातं. आणि आमच्या तिकडची पद्धत बघितली तर आमच्या तिकडे गहू, खोबरं आणि त्यामध्ये एखादं नाणं असं ते टाकून हे सगळं घेऊन 5 सुवासिनीच्या आम्ही ही ओटी भरत असतो. आता प्रत्येकाचे हे वेगवेगळी पद्धत आहे आणि जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार ही सेवा ही करत असतो. आम्ही छान मैत्रिणींनी सगळ्यांना हळदी कुंकू ओटी दिलेली आणि परत मग घरी आलेलो. तर संध्याकाळी आपल्याला छान आज पौर्णिमेचा उपवास त्यामुळे सत्यनारायण पूजा ही करायची होती. तर थोडंसं जरा वेळ आराम करूया म्हटलं आणि नंतर मग थोडंसं लवकर जेवण बनवायला घेतलं. कारण काय होतं की संध्याकाळी साधारण 5च्या दरम्यान मी योगा क्लासला जाते. योगा क्लास म्हणजेच आम्ही ज्या कोणी मैत्रिणी आहोत त्या आम्ही सगळ्या मिळून छान असं साधारण 1 तास योगा करत असतो. त्यामध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार करत असतो. ते नक्कीच मी तुम्हाला एखाद दिवशी व्हिडिओमध्ये दाखवेल. तर संध्याकाळची वेळ होती. साधारण मी 4लाच जेवण बनवायला घेतलेलं. छान असं पुरणाचा स्वयंपाक करायचा ठरलेला. पौर्णिमा आणि सत्यनारायण पूजा त्याचबरोबर आपली कुलदेवीचीही सेवा केली जाते. तर पाऊसही एकीकडं छान असा पडत होता. तर म्हटलं मस्त असे कांदे भजे करूया. खरं तर जेवण शॉर्टकटच करण्याचा अंदाज होता. पण पुरणाचा स्वयंपाक केला ना मग कुठेतरी असं फील होतं नाही थोडेसे पापड तळूया का, नाही थोडेसे अजून भजे वगैरे बनवलं तर अजून टेस्ट येते. कारण पुरण घातलं की आपण ही आमटी ही बनवतोच. मग राहिलं काय तर भात बनतो आणि भजे. तर म्हटलं तेही करून टाकूया. आणि छान असा जो की सत्यनारायण पूजेला प्रसाद लागतो शिऱ्याचा, जो आपल्या घरातीलच व्यक्तींनी खायचा असतो. तर छान असा गूळ घालून, साखर घालण्यापेक्षा म्हटलं गूळ घालावं आणि गुळाने अजून छान रुचकर ही टेस्ट येत असते. आज मी ठरवलं होतं की माझा सगळा हा स्वयंपाक तयार पाहिजे साधारण 6:30च्या दरम्यान आणि नंतर कमीत कमी फक्त भजे तळायचे राहतील यानुसारच मी जेवणाची सगळी तयारी केली होती. तर 6ला मी छान असं पूजा मांडणी करायला घेतली. जे काही आपल्या घरात आहे त्यानुसार आणि साधी आणि सिंपल ही पूजा मांडणी करत असते. तर सत्यनारायण पूजेला जसं केंद्रात सांगितलं जातं त्याप्रमाणेच मी ही पूजा करत असते. तर पौर्णिमेला मी कुलदेवीची सेवा करत असते. तर साधारण आपले 21 फुलवाती ज्या असतात तुपातल्या, तर त्याने मी आजच्या दिवशी ही कुलदेवीची आरती केली जाते. त्याचबरोबर मग जेवढ्या काही आपल्याला साधारण आरत्या घेता येईल त्याप्रमाणे मी या आरत्या करत असते. तर सायंकाळी छान असे साधारण यामध्ये सत्यनारायण कथेमध्ये तुम्हाला माहिती तर 5 अध्याय आहे आणि त्याला वाचता वाचता पठण करता करता साधारण 1 ते 1.5 तास हा सहज निघून जातो. तर म्हणून मग आपल्याला कितीही नाही म्हटलं तर 6:30ला जरी बसलो तर 7:30 पावणे 8 हे होतातच. तर म्हणून मग मी त्यानुसार सगळी जेवणाची तयारी करून ठेवलेली. कारण काय होतं घरात लहान मुलं म्हटले की मग त्यांचा आरडाओरड आणि संध्याकाळचे 8-8:30 वाजले की त्यांनाही भूक ही लागलेली असते. म्हणून मग मी सगळी तयारी करून ठेवली होती. कारण नंतर आपण एखादं काम केलं किंवा एखादी सेवा केली त्यानंतर आपण लगेच उठून लगेच कामाला काही लागत नाही. जरा वेळ थोडा तरी आपण बसून घेतलं जातं. मग ते सोफ्यावर असो किंवा मग TV बघत असो किंवा मोबाईल बघत असो, असं कशात ना कशात आपले साधारण 10-15 मिनटं हे सहज निघून जातं. म्हणून मग मी सगळी छान अशी तयारी वगैरे करून घेतली. कथा पठण केली आणि त्यानंतर मग छान असं मी पीठ भिजत घालून ठेवलेलं होतं. त्यामुळे भज्यांचा कलर हा थोडासा काळपट येतो. कारण काय होतं की हिरवी मिरची आपण वाटून जर घातली ना तर कलर हा वेगळा येतो. तर छान असे सुंदर तांदळाचे पापड, त्याचबरोबर आमटी, पुरणाची पोळी, नैवेद्य असा साधा सिंपल हा नैवेद्य देवापुढे आणि त्यानंतर आपली आरती आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.